आवाज जनतेचा। शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा मानला जातो आणि ज्या पोशिंद्यावरच्या याच्यावरती हा देश चालतो तर त्या जगाच्या पोशिंद्याची अवहेलना करणारे हे सरकार आहे। सरकारमध्ये समाविष्ट असणारे आमदार बबनराव लोणीकर यांचा खऱ्या अर्थाने समस्त शेतकरी वर्गाच्या वतीनं प्राथमिक याच्यानुसार जुन्नर तालुक्याच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी उपस्थित आहोत आणि त्या निषेध व्यक्त करण्यासाठी आपण आपल्या तालुक्यातील एक मोठ्या लोकसंख्येचं असलेलं गाव पिंपळवंडी आणि त्या पिंपळवंडीचं ग्रामदैवत असलेले मळंगाव माता मंदिर या ठिकाणी आमरण उपोषणाचा आपण कार्यक्रम उद्यापासून सकाळी आजच्या कृषी दिनाच्या निमित्तानं उद्या सकाळी त्याची सुरुवात करणार आहोत। आमरण उपोषण करण्याच कारण असं आहे की यापूर्वीच्या काळखंडामध्ये कृषी मंत्री असणारे माणिकराव कोकाटे खरं तर वयानुसार त्यांची पण सटकली आणि आता काल परवा लोणीकरांची पण सटकली। खर तर ते ज्या व्यवस्थेमध्ये काम करतायत, आमदारकी पदावर काम करतायत, मंत्री पदावर काम करत आहेत, खर तर शासनाचा पगार घेत आहेत, लोकांवर मेहरबानी करण्याची काय त्यांची भूमिका कायम दाखवतात की आम्ही तुम्हाला हे दिलं तुम्ही दिलं। खर तर जगाचा अन्नदाता प्रत्येक गोष्ट टॅक्स भरून घेतो आणि टॅक्सच्या माध्यमातून सरकार चाललं जातं हे कदाचित ते विसरले असतील। सरकारला माझी विनंती असणार आहे की भविष्यामध्ये या सगळ्या मंडळींना याची जाणीव करून देणं गरजेचं आहे। त्यासाठी आमरण उपोषणाचा आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी तमाम सर्व शेतकरी बंधूंना भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की उद्यापासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाच्या कार्यक्रमाला आपण कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी यावं, जेणेकरून या सत्ताधाऱ्यांना सत्तेची जी मस्ती आलेली आहे आणि मस्तीची गुरमी चढलेल्या लोणीकर असतील, कोकाटे असतील यांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढीच या ठिकाणी विनंती करतो। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जन्माने पुण्य पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी उद्यापासून पिंपळवंडी या ठिकाणी बेमुदत उपोषण त्या ठिकाणी करणार आहे। त्याचं कारण असं आहे का जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री असतील, माणिकराव कोकाटे असतील, त्याचप्रमाणे आता बीजेपी सरकारमधले विद्यमान आणि ज्येष्ठ, त्यांच्याकडे खरं तर ज्येष्ठ मानाची सुद्धा आपल्याला लाज वाटते त्यांना, परंतु त्यांना लाज वाटत नाही शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी टीका करताना। माझं तर त्यांना म्हणणं आहे, खरं तर बबनराव लोणीकर आपण जर शेतकरी पुत्र असाल आणि तुम्ही या शिवजन्मभूमीमध्ये फक्त एकदा येऊन दाखवा, तुम्हाला शेतकऱ्यांच्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा तुम्हाला कसा हिसका असतो तो त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवू। बेताल वक्तव्य करता ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाला, ज्या शेतकऱ्याचा बाप तुम्ही त्या ठिकाणी काढता, त्या बापाची तुम्ही किंमत त्या ठिकाणी काढता। तुम्ही आमदार झाले ना तर तुमच्या शेतकरीच्या बापावर तुम्ही आमदार त्या ठिकाणी झालेले आहात आणि त्या बापाला तुम्ही म्हणता तुम्ही टोपी तुमची आहे, बूट तुमचे आहेत, कपडे तुमचे आहेत। अरे जरा आपल्याला लाज वाटली पाहिजे, आपण काय वक्तव्य करतो त्या जगाच्या पोशिंदा शेतकऱ्यावरती। रात्रंदिवस हा शेतकरी काबाड कष्ट करतो, आपली कुठलीही चिंता न करता तुम्हाला त्या ठिकाणी निवडून देतो। ते निवडून देतो ते बेताल वक्तव्य करण्यासाठी आम्ही निवडून देत नाही, तर आमचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही मार्गी लावले पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला निवडून देतोय। तुम्ही तर या ठिकाणी आमची हेळना करतायत, तुम्हाला धडा शिकवण्यासाठी। खरं तर हे सरकार कुठल्याही पद्धतीने गांभीर्याने घेत नाहीये। तुम्हाला जर शेतकऱ्याला जर गांभीर्याने घेत नसाल तुम्ही आणि जर शेतकऱ्याची जर चेष्टा करणार असाल तर येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही ज्यांना पाठिंबा, ज्यांना पाठीशी घालताय अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना त्या ठिकाणी नक्कीच चपलाने आणलं पाहिजे, कारण हे आमदारांचं वक्तव्य चुकीचं आहे। तुम्ही त्या ठिकाणी चपला सांगता, तुम्ही आम्ही दिल्यात त्या चपलाने तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही तुमचा आदर सत्कार त्या ठिकाणी करू, एवढंच तुम्हाला सांगतो। छत्रपती शिवरायांनी अन्याय कधी कुठल्याही शेतकऱ्यावरती केलाय आणि अन्याय सहन करून घेतलाय, त्या शिवजन्मभूमीतील आम्ही आहोत। आम्ही शेतकरी अन्याय सहन करून घेणार नाही, त्यामुळे आम्ही या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत बबनराव लोणीकर आपल्या पदाचा राजीनामा देत नाही आणि जाहीर शेतकऱ्यांची शिवजन्मभूमीमध्ये येऊन माफी मागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन तीव्र स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा याची दखल न घेतल्यास आम्ही इथनं आज
विधानसभा त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू झालेले आहे किंवा चालू होईल, त्या ठिकाणी आम्ही जाहीर येऊन निषेध व्यक्त करू, त्याची प्रशासनाने दखल घ्यावी. त्याचप्रमाणे आमचे जे उपोषणकर्ते आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाल्यास आम्ही सरकारला त्या ठिकाणी जबाबदार नाही. कारण ह्या वयामध्ये काही लोक 60च्या पुढचे सुद्धा त्या ठिकाणी उपोषण करणार आहेत. हे त्यांनी त्याची दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मध्ये ज्या ठिकाणी बबनराव लोणीकर दिसतील त्याला जो पठ्ठ्या चपलेने मारेल त्याला वैयक्तिक मी माझ्यातर्फे 2,51,000 रुपयाचं रोख बक्षीस देईल व शिवनेरी त्याचा जाहीर सत्कार करेल.